सगळं शूटिंग घ्या आम्ही थोडंसं पाऊस लांबल्यामुळे यावेळेस जेवढं काढलं की परत थोडं दर खड्डा काढला होता का नाही इकडे आलं ते सगळं आणि ते झाल्यामुळं ह्या पात्राचं सगळं इतकं युनिक वर्षभर तसं इतकं मोठं होतं गायब झाली बघा ना आता एवढा भराव त्यातनं काढून टाकला मुळात काय झालं त्यांनी कसं खाण्याला का टाकलं काहीतरी त्यांनी ते ट्रॅक्टर मधनं वाळून आहेत फोटो आली मध्ये मला जेसीबी सातारा शहराचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणारे थोरले शाहू महाराज यांची पुण्यतिथी 15 डिसेंबर रोजी आहे. ती सकाळी 8:30 वाजता तिथं त्यांच्या समाधीस्थळावर मावळा फाउंडेशनतर्फे या वर्षीपासून साजरी करण्यात येणार आहे. शाहू महाराजांचं काम हे प्रचंड मोठं आहे. इतिहासकारांनी दखल न घेतल्यामुळं शाहू महाराजांचं कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं नाही. आटकेपार मराठ्यांनी जे झेंडे लावले ते शाहू महाराजांच्या कारकिर्दीत लावलेले आहेत. त्याचा इतिहास फार मोठा आहे. पण शाहू महाराजांचं स्मरण आपल्या पिढीनं ठेवणं गरजेचं आहे. कारण आज जे काय आपण आपलं हे साम्राज्य किंवा भारताचा जर विचार केला तर शाहू महाराजांमुळे हे सगळं आपलं साम्राज्य टिकलेलं आहे, आपला विचार टिकलेला आहे, आपला देश टिकलेला आहे. त्यामुळे शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, शाहू महाराजांचं स्मरण करावं, त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार व्हावा यासाठी मावळा फाउंडेशननं पुढाकार घेतलेला आहे. मावळा फाउंडेशन ह्या वर्षीपासून त्यांची पुण्यतिथी आणि जयंती हे 2 कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करणार आहे. पहिला कार्यक्रम पुण्यतिथीचा 15 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी ही जी समाधीस्थळ आहे माहुली परिसरातलं हे राजू शेठ राजपुरे, अजय जाधवराव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विकसित केलेलं आहे. आधी इथं साधी समाधी होती पण त्याच्यावर सगळं हे जे कोरीव काम आहे हे यांनी अतिशय कष्टानं केलेलं आहे. कुठल्याही प्रसिद्धीचा झोत स्वतःवर न घेता निस्पृह भावनेनं केलेलं काम आहे आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता त्यांचं काम त्यांच्याच सहकार्यानं आम्ही भविष्यात पुढं नेण्याचा विचार करतोय. त्यांचा पाठिंबा आणि सातारकरांचा पाठिंबा ह्या जीवावर हे काम पुढं घेऊन जायचं आहे. तर त्याला एक व्यासपीठ असावं म्हणून मावळा फाउंडेशनची आपण स्थापना केलेली आहे. मावळा फाउंडेशन एक 2-3 प्रकारे यामध्ये काम करणार आहे. त्यामध्ये पहिलं काम हे शाहू महाराजांचा विचार पुढं नेणं हे त्यातलं मुख्य काम असणार आहे. तर रविवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी राजघराण्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या दोघांनाही निमंत्रण दिलेलं आहे. उदयनराजे दिल्लीला अधिवेशनासाठी व्यस्त असल्यामुळं येऊ शकणार नाही, परंतु शिवेंद्रराजेंनी या कार्यक्रमाला येण्यास मान्यता दिलेली आहे. त्याशिवाय सातारकर काही उपस्थित राहणार आहेत. पण सर्व सातारकरांनी या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी 8:30 वाजता उपस्थित राहावं असं आवाहन मी करतो. आणि यापुढं आपण सातारकरांनी शाहू महाराजांचं काम हातात हात घालून पुढं नेऊयात. यामध्ये सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्व सातारकरांनी, सर्व संघटनांनी, वेगवेगळ्या संघटनांची बैठक आम्ही काल जनता सहकारी बँकेमध्ये घेतलेली होती. त्याला वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख आलेले होते. सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर सगळे यामध्ये सहभागी होतील. शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सातारकरांनी घ्यावी आणि ती संधी दौडू नये असं आवाहन मी या निमित्तानं करतो. बोला. नमस्ते. दिनांक 15 डिसेंबर रोजी सातारा शहराचे निर्माते छत्रपती थोरले शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. शाहू महाराजांचं निधन होऊन यावर्षी साधारणतः 275 वर्ष पूर्ण होत आहेत. 275 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आज त्यांच्या नशिबी जी सातारा शहरामध्ये अवहेलना आलेली आहे ती खरं तर खूप दुर्दैवी आहे. एखाद्या शहराच्या निर्मात्याला त्या शहरामध्ये
फार मोठा मान असतो, सन्मान असतो. तुम्ही जगभरातल्या कुठल्याही शहरात जावा, खेड्यात जावा, महानगरात जावा, तिथल्या निर्मात्याला एक अग्रस्थान लाभतं त्या शहरामध्ये. दुर्दैवानं आपल्या शहरामध्ये ते स्थान हिंदपती छत्रपती थोरल्या शाहू महाराजांना लाभलं नाही. आज विनोद कुलकर्णी सरांच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम या शाहू महाराजांच्या भव्य समाधीस्थळावर 15 तारखेला होणार आहे. मी समस्त सातारकरांना याद्वारे विनंती करीन की त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, या महान छत्रपतींच्या चरणी आपले माथे टेकवावे व आपली त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय शिवराय.